शिवसेना नेमकी कुणाची? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? या एकाच प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे. अलीकडच्या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद मांडला. सिब्बल यांनी कोर्टात ठणकावून सांगितलं की पक्षातील फूट आणि विधिमंडळातील फूट या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. काही आमदार वेगळे झाले म्हणजे संपूर्ण राजकीय पक्षात फूट पडली असं अजिबात मानता येणार नाही. यासोबतच त्यांनी पक्षाची संघटनात्मक रचना आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही मोठे प्रश्न उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात राजकीय संघटनेची ताकद आणि विधिमंडळ पक्षाचं बहुमत यावर अत्यंत महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. न्यायालयाने स्पष्ट संकेत दिले आहेत की विद्यमान कायद्यानुसार राजकीय पक्षाचा निर्णय हा विधिमंडळ पक्षाच्या बहुमतापेक्षा अधिक महत्त्वाचा ठरू शकतो. आता या महासंग्रामाचा अंतिम निकाल काय, तो धनुष्यबाण कुणाच्या हाती राहणार आणि खरी शिवसेना कोणाची ठरणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. तुमच्या मते शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण नेमकं कुणाकडे असायला हवं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.